पण ते करतील. बरं, मी तो नंतर त्यांना विचारतो, पण तुर्तास पहिल्यांदा एक चर्चेचा पहिला राऊंड मी घेतो. मी अतुल लोंढेंकडे जातोय. अतुलजी, शेवटी ही वस्तुता दोन पक्षातली दोन भावांमधला विषय म्हणून सोडून दिला असता काँग्रेसने, पण यावेळी त्यातला एक पक्ष म्हणजे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मवियाचा घटक पक्ष आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. माझा आपल्याला प्रश्न आहे, या घडामोडींकडे आपला पक्ष कसा पाहतोय? नाही, असं आहे की विचारधारा जी आहे ती आमची ठरलेली आहे, ती सर्वश्रुत आहे, ती काही वेगळी सांगण्याची गरज नाही आहे. पण आपण ज्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील सामान्य लोकांच्या, ज्या काही आपल्या याच्यावर आल्या, एक्सवर आल्या, युट्यूबवर आल्या किंवा फेसबुकवर आल्या, त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे दिसतंय की महाराष्ट्र अडचणीमध्ये आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल भाजपनी केला असं लोकांचं म्हणणं आहे. मी हे सगळं ज्या काही त्या कमेंट्स आल्या त्या कमेंट्सवरनं बोलतो आहे. आणि ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राला आग लावू असे कोकणामधून येतं किंवा बोरिवलीमधून येतं असं वक्तव्य, बरं, तेव्हा जनतेला जो कंटाळा आलेला आहे तो मतविभाजनातून भाजपचा फायदा होतो अशाही विचारातून आलेला असावा, अशा या कमेंट्समध्ये आपल्याला एक अंदाज काढता येतो. बरं, आता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी कोणत्या आहेत? एक कमेंट मला त्यातली फार महत्त्वाची वाटली की हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा म्हणजे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र केव्हा संपला आहे ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. हे सांगणार आहे. हे म्हणजे एक प्रकारचं बीजेपीचं जे काही 11 वर्षामधलं जे आहे 9-9.5 वर्षाचं कारकीर्द जी आहे बीजेपीची एक राजकीय पक्ष सरकार म्हणून, ती सरळ सरळ स्पष्ट करणारी आहे. आपण पाहतो आहे की जलयुक्त शिवार ही योजना जी आहे, ही योजना यांनी आज फ्लॅगशिप योजना केली होती. त्यातल्या मृत जलसंधारणाच्या किती योजना बंद केल्या आज? बरं, आणि आणि कारण काय दिलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर प्रतिसाद देत नाही, भूसंपादन होत नाही. मग ह्या गोष्टी तर पहिले करायच्या असतात, योजना डिक्लेअर करायच्या पहिले. बरं, मग ह्या गोष्टी तुम्ही बंद करत आहात म्हणजे अर्थव्यवस्थेची काय वाट लागलेली आहे. समाज कल्याण विभागाचे मंत्री सांगतात की माझ्या याच्यातनं 8,000 कोटी काढून घेतले. आदिवासी विभागातनं पैसे काढले जेव्हा की ते काढता येत नाही. कायदा आपल्या इथे की बजेटच्या 20% कायद्यानं तरतुदी SC/ST साठी असते, पण ती सुद्धा वळती केल्या जाते. म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. दुसरी गोष्ट, मराठी माणसाचा एक प्रश्न जो आहे तो दोन्ही मनसे आणि शिवसेना दोन्हीकडनं उपस्थित झालेला आहे. बरं, तर महाराष्ट्रामधनं उद्योग कसे गुजरातकडे जबरदस्ती गेले. आम्ही काँग्रेस म्हणून कुठल्या राज्याच्या विरोधात नाही, पण जे उद्योग जिथे फळू फुलू शकतात, जिथे त्यासाठी योग्य परिस्थिती असते, म्हणजे कच्चा माल असेल किंवा तिथे स्किल्ड लेबर असेल, मार्केट असेल, बाकी सगळी जी एक इकोसिस्टम डेव्हलप झालेली असते इंडस्ट्रियल, ती इकोसिस्टम सोडून केवळ महाराष्ट्राला डिवसण्यासाठी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत असताना महाराष्ट्राचे बीजेपीचे नेते काय करतात, अशी परिस्थिती जी आहे ती सातत्याने निर्माण झाली. चर्चेच्या एका पहिल्या राऊंड पुरता मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय, त्यानंतर मी पुन्हा येणार आहे आपल्याकडे. एक पहिला राऊंड घेतोय मी आता. नवनाथ बन यांच्याकडे जातो. नवनाथ, तुम्ही सगळ्यांच्या